सुस्वागतम विद्यार्थी मित्रों. इयत्ता 12वीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार जो भूगोल विषयाचा अभ्यास आहे त्यातील असणारं प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 हे प्रकरण आपण अभ्यासत होतो. या प्रकरणातील असणारा काही भाग झालेला आहे आणि त्यामध्ये पाठीमागच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण साक्षरता आणि शिक्षण व व्यावसायिक संरचना या घटकांची माहिती पाहिली. व्यावसायिक संरचना आपण प्राथमिक क्षेत्र, द्वितीयक क्षेत्र आणि तृतीयक सेवा क्षेत्र या असणाऱ्या तक्त्याच्या आधारे भारतातील असणारी संरचना अभ्यासली. त्यानंतर असणारा जो घटक आहे तो म्हणजे लोकसंख्येची ग्रामीण शहरी रचना. मग असणारी लोकसंख्या, जगातील जी काही लोकसंख्या आहे सर्वच लोकसंख्या शहरी भागामध्ये आहे किंवा सर्वच लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये आहे असं नाही. म्हणजे असणारी लोकसंख्या शहरी ग्रामीण अशा भागांमध्ये विभागलेली आहे, परंतु असणारं त्यांचं देखील प्रमाण कसं आहे, भिन्न स्वरूपाचं आहे. आणि त्याचमुळं त्या असणारे 2 वर्ग पडलेले आहेत, ग्रामीण आणि शहरी. म्हणजेच लोकसंख्येच्या वास्तव्याच्या ठिकाणावरून आपल्याला ग्रामीण व शहरी असे 2 वर्ग करता येतात. या दोन्ही लोकसंख्येचे असणारे जे काही राहणीमान आहे, आता ग्रामीण भागामध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये असेल, राहणीमान सारखं आहे का? उदाहरणार्थ आपण आपल्याच नातेवाईकांचं घ्या. आपले नातेवाईक शहरी भागामध्ये आहेत, आपण आहे ग्रामीण भागामध्ये. मग त्यांचं असणारं राहणीमान आणि आपलं असणारं राहणीमान सारखं आहे का? नाही, खूप मोठी तफावत असलेली दिसते. म्हणजेच ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामधील असणारं राहणीमान कसं आहे, खूप मोठा बदल आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये असणारे व्यवसाय देखील कसे आहेत, वेगवेगळे आहेत. ग्रामीण भागामध्ये असणारे व्यवसाय शेती, पशुपालन किंवा वन्य असणारी संपत्ती यांच्या माध्यमातून अगदी लहान मोठ्या स्वरूपाचे व्यवसाय या ठिकाणी प्राथमिक स्वरूपाचे व्यवसाय केले जातात ग्रामीण भागामध्ये. तर शहरी भागामध्ये अशा प्रकारचे व्यवसाय केले जात नसून त्या ठिकाणी द्वितीयक तृतीयक स्वरूपाचे व्यवसाय म्हणजेच लहान मोठ्या स्वरूपाचे उद्योगधंदे, व्यवसाय किंवा यंत्रनिर्मिती, कारखाने, व्यापार, दळणवळण यासारखे व्यवसाय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतात. म्हणजेच शहरी भागात आणि ग्रामीण भागामध्ये चालणारे व्यवसाय देखील कसे आहेत, वेगवेगळे असलेले दिसतात. त्याचप्रमाणे सामाजिक रचना देखील त्यांची असणारी कशी आहे, वेगवेगळी आहे. त्या असणाऱ्या प्रदेशातील लोकांचे प्रमाण आणि शहरी भागात ग्रामीण भागातील असणारं प्रमाण कसं आहे, वेगवेगळं आहे. म्हणजेच या असणाऱ्या लोकसंख्येचं, ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येचं राहणीमान, व्यवसाय, सामाजिक रचना या घटकांच्या आधारे आपल्याला सहजरित्या काय करता येतं, त्यांच्यातील असणारं वर्गीकरण करता येतं. म्हणजेच फरक पाहता येतो. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्येचं वयरचना देखील कशी आहे, भिन्न असलेली दिसते. पहा, शहरी भागामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय असतात. मग असे व्यवसाय आर्थिक विकासासाठी खूप फायद्याचे ठरतात. म्हणजेच मोठ्या प्रमाणात नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून देणारे जे व्यवसाय आहेत हे शहरी भागामध्ये असतात. मग अशा वेळेस ग्रामीण भागातील असणारे जे काही तरुण पुरुष वर्ग आहे, हा तरुण पुरुष वर्ग मोठ्या संख्येनं शहरी भागाकडे स्थलांतरित होतो आणि त्याचमुळं शहरी भागामध्ये कमवणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त होतं. तर ग्रामीण भागामध्ये काय होतं, बसून खाणाऱ्यांचं प्रमाण जास्त राहतं. म्हणजे त्या ठिकाणी जे लहान मुलं किंवा 60 वर्षापासूनची पुढच्या वयोगटातील असणारी जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते. म्हणजेच त्या दोन्ही भागांचा असणारी लोकसंख्येचं वयोरचना जर पाहिली किंवा वय जर पाहिलं तर भिन्न असलेलं दिसतं. शहरी भागामध्ये कमवणाऱ्या म्हणजेच 15 ते 59 वर्ष वयोगटातील लोकसंख्या जास्त प्रमाणात आढळते. तर ग्रामीण भागामध्ये 0 ते 15 किंवा 60 वर्षापेक्षा जास्त वयाची जी असणारी वृद्ध लोक आहेत यांचं प्रमाण जास्त असलेलं दिसतं.
त्याचप्रमाणे त्यांचे असणारे व्यवसाय देखील कसे आहेत, भिन्न भिन्न आहेत. ग्रामीण भागातील असणारे व्यवसाय अगदी पारंपरिक पद्धतीनं लहान स्वरूपाचे असतात आणि त्यामध्ये कमी आर्थिक उत्पन्न मिळत असतं. तर शहरी भागामध्ये आर्थिकदृष्ट्या विकसित असणारे वेगवेगळे व्यवसाय असतात आणि त्यातून आर्थिक विकास होतो. म्हणजेच दोन्ही प्रदेशातील असणारे व्यवसाय जर पाहिले आपण तर कसे आहेत, भिन्न अशा स्वरूपाचे आहेत. त्याचप्रमाणे लिंग गुणोत्तर जर पाहिलं तर ग्रामीण आणि शहरी भागाचं लिंग गुणोत्तर यामध्ये तफावत आढळते. आता शहरी भागामधील असणारं लिंग गुणोत्तर आणि ग्रामीण भागातील असणारं लिंग गुणोत्तर यामध्ये तफावत आढळते. यामध्ये असणारं महत्त्वाचं कारण म्हणजे शहरी भागाचा झालेला जो काही विकास आहे या विकासामुळं ग्रामीण भागातील असणारे जे काही तरुण पुरुष वर्ग आहेत हे तरुण पुरुष वर्ग मोठ्या संख्येनं रोजगारासाठी, नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी अशा अनेक काही कारणांसाठी ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतरित होतात. उदाहरणार्थ आपण आपल्या शेजारी असणारं जर पुणे शहर जर पाहिलं तर या पुणे शहरामध्ये ग्रामीण भागातून देखील मोठ्या प्रमाणात मुलं किंवा तरुण वर्ग त्या ठिकाणी शिक्षणासाठी काय होतो आहे, पुण्याला जातो आहे किंवा नोकरीसाठी वेगवेगळ्या कंपन्या आहेत आणि त्यामुळं रोजगार करण्यासाठी, नोकऱ्या करण्यासाठी देखील लोक काय होत आहेत, पुण्याकडं स्थलांतरित होत आहेत. केवळ ग्रामीण भागातच, आपल्या भागातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून देखील या पुणे या शहरामध्ये किंवा मुंबई या शहराकडे लोक काय होत आहेत, स्थलांतरित होत आहेत. मग होणारं स्थलांतर हे कोणतं आहे, कोणत्या वर्गाचं आहे, तरुण आणि पुरुष वर्गाचं आहे. मग याचाच अर्थ काय होतो आहे, या असणाऱ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण पुरुष वर्गांची संख्या असलेली दिसते. म्हणजेच त्या ठिकाणी स्त्रियांची संख्या कमी आणि पुरुषांची संख्या शहरी भागामध्ये जास्त असलेली दिसते. याच्या उलट ग्रामीण भागामध्ये स्त्रियांची संख्या जास्त आणि पुरुषांची संख्या कमी. कारण कमावण्यासाठी त्या असणाऱ्या ठिकाणचे जे काही पुरुष वर्ग आहे तो इतरत्र गेलेला आहे, इतर राज्यामध्ये किंवा इतर शहरांमध्ये गेलेला आहे आणि त्या ठिकाणी फक्त त्यांच्या असणाऱ्या स्त्रिया यांचं प्रमाण जास्त असतं. म्हणजेच ग्रामीण भागामध्ये लिंग गुणोत्तर जास्त आहे, म्हणजे स्त्रियांची संख्या जास्त आहे, तर शहरी भागामध्ये लिंग गुणोत्तर कमी आहे. म्हणजेच त्या ठिकाणी पुरुषांची संख्या जास्त आहे आणि स्त्रियांची संख्या कशी आहे, कमी आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण आणि शहरी भागातील असणाऱ्या लोकसंख्येची घनता जर पाहिली तर घनता देखील खूप बदल असलेला दिसतो. म्हणजेच अगदी कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी राहत असलेले दिसतात. शहरी भागामध्ये राहण्याच्या टंचाई आहेत का, तर त्या ठिकाणी असणारी जी काही घरं किंवा असणारी जागा ही खूप महाग आहे आणि अशा महाग असणाऱ्या भागामध्ये राहण्यासाठी खूप जागेची टंचाई आहे. मग अशा ठिकाणी वेगवेगळे व्यवसाय आहेत, रोजगाराच्या संधी आहेत, परंतु राहण्यासाठी जागा मात्र कशी आहे, अपुरी आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लोक एकवटलेले दिसतात. म्हणजेच अगदी शिफ्ट प्रमाणे काही ठराविक कालावधीसाठी त्या ठिकाणी त्या रूममध्ये जायचं आणि पुन्हा त्या ठिकाणाहून दुसरीकडं कामाच्या शोधात किंवा कामासाठी जायचं, असं शिफ्टमध्ये त्या ठिकाणी देखील त्या घरांमध्ये राहिलं जातं. म्हणजेच कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लोक शहरी भागामध्ये असतात. याच्या उलट ग्रामीण भागामध्ये असलेलं दिसतं. ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या कमी असते, क्षेत्र जास्त आणि त्या मानाने असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण कसं असतं, कमी असतं. त्याचप्रमाणे या ग्रामीण आणि शहरी भागाचा विकासाचा स्तर जर पाहिलं तर तो देखील कसा आहे, भिन्न आहे. शहरी भागामध्ये सर्वांगीण विकास झालेला असतो, शैक्षणिक, औद्योगिक, वैद्यकीय, त्याचप्रमाणे सांस्कृतिक, राजकीय, रस्ते असतील किंवा वीज निर्मिती असेल, पाणी पुरवठा असेल, अशा सर्वांगाने त्या असणाऱ्या शहरांचा विकास झालेला असतो आणि त्याचमुळं त्या शहरांचा आर्थिकदृष्ट्या प्रगतशील प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्याच्या उलट ग्रामीण भागामध्ये अशा सर्व सुविधांची उपलब्धता नसते आणि त्यामुळे त्या असणाऱ्या ग्रामीण भागातील व्यवसाय देखील कसे आहेत, कमी प्रतीचे आहेत. त्या व्यवसायामधून मिळणारं उत्पन्न देखील कसं आहे, खूप
कमी प्रतीचं म्हणजे कमी किमतीचं असलेलं दिसतं आणि त्याचमुळं ग्रामीण भागाचा कमी विकास होतो तर शहरी भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होत असलेला दिसतो. तर ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्येचा फरक जाणून घेण्यासाठी प्रत्येक देशाचे मापन करण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत भिन्न असलेली दिसते. सर्वसाधारणतः प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या कार्यशील लोकसंख्येचा वर्ग तेथे जास्त असतो. म्हणजेच प्राथमिक व्यवसायामध्ये ग्रामीण भागामध्ये जे काही लोक आहेत लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे, परंतु त्या असणाऱ्या प्रदेशाला ग्रामीण भाग म्हणून ओळखले जाते. तर प्राथमिक व्यवसायाशिवाय इतर व्यवसायांमध्ये कार्यशील असणाऱ्या लोकसंख्येच्या जास्त गुंतलेली असेल तर तो शहरी भाग असे मानला जातो. म्हणजे त्या ठिकाणच्या व्यवसायाला अनुसरून प्रत्येक भागामध्ये त्या ठिकाणी काय होत असतं, रचना बदलते. त्यानंतर पुढचा घटक आहे पहा, जे आता हे आपल्याला समजलेलं आहे ग्रामीण व शहरी भाग याची रचना. ग्रामीण भाग कशाला म्हणायचं आणि शहरी भाग कशाला म्हणायचं हे आपल्या लक्षात आलेलं आहे. ग्रामीण भाग कशाला म्हणतो आपण, ज्या वस्तीतील कार्यशील लोकांचे व्यवसाय स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्तीशी निगडीत असतात त्या भागाला ग्रामीण भाग असं म्हणतो. तर शहरी भाग कशाला म्हणतो, ज्या वस्तीतील कार्यशील लोकांचे व्यवसाय हे बिगर प्राथमिक म्हणजे द्वितीयक, तृतीयक व चतुर्थक सेवा क्षेत्रात जास्त असतात अशा वस्तीला शहरी भाग असे म्हणून ओळखलं जातं. म्हणजे आपल्याला अशा वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागाची असणारी रचना अशी सांगता येते. त्यानंतर असणारा पुढचा घटक आहे तो म्हणजे स्थलांतर. स्थलांतर म्हणजे काय, तर मानवाच्या मूलभूत गरजांबरोबरच संरक्षण, सुरक्षितता आणि मनोरंजन ही जी स्थलांतराची मूळ कारणे म्हणून ओळखली जातात. मग स्थलांतर म्हणजे व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाची एका भौगोलिक प्रदेशातून दुसऱ्या भौगोलिक प्रदेशात, एका राजकीय सरहद्दीतून दुसऱ्या राजकीय सरहद्दीत कमी किंवा अधिक कालावधीसाठी होणारी हालचाल म्हणजे स्थलांतर होय. म्हणजेच त्या ठिकाणी व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जाणं, कमी कालावधीसाठी किंवा दीर्घ कालावधीसाठी होणारी जी काही लोकांची हालचाल आहे त्याला सर्वसाधारणतः स्थलांतर असं म्हटलं जातं. मग या असणाऱ्या स्थलांतर या घटकामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे, खालील दिलेल्या घटना वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. मग या ठिकाणी काय केलेलं आहे, आपल्याला घटना दिलेल्या आहेत पहा. मग त्यामधील पहिली घटना आहे, रामप्रसाद हा उत्तर भारतातील एका गावात लहानाचा मोठा झाला होता आहे. मुंबईला आलेल्या त्याच्या काकाने त्याला मुंबईला नोकरी देतो असे सांगून मुंबईला बोलवून घेतले. या ठिकाणी काय केलेलं आहे, तो एका खेडेगावामध्येच उत्तर प्रदेशातील असणाऱ्या रामप्रसाद काय झालेला आहे, लहानाचा मोठा झालेला आहे. परंतु त्याचे असणारे जे काही काका आहेत ते काका काय करतात, मुंबईला नोकरी करतात. मग अशी नोकरी करणाऱ्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी तो त्या असणाऱ्या रामप्रसादला बोलवून घेतात आणि नोकरी देण्याच्या सांगतात. त्यानंतर दुसरी या ठिकाणी घटना सांगितलेली आहे. म्हणजे जो पहिला घटक आहे तो या प्रकारे आहे आणि दुसरा, रितिका हिने पुण्यातील एका नामवंत महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. तिला अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. 5 वर्ष झाली रितिका आत्ता तेथे स्थायिक झाली आहे. ही रितिका नोकरीसाठी भारतातून अमेरिकेला गेलेली आहे. मग गेलेली आहे, परंतु ती कशी गेलेली आहे, स्वइच्छेने गेलेली आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं तिच्यावरती बंधन नाही आहे. म्हणजेच ऐच्छिक स्वरूपाचं होणारं हे स्थलांतर आहे.
त्याचप्रमाणे बाह्य स्थलांतर किंवा आंतरराष्ट्रीय स्थलांतर म्हणून देखील याला ओळखलं जातं. त्यानंतर तिसरी घटना, सेहमतचा देश युद्धाच्या खाईत लोटला गेल्यामुळे सुरक्षिततेसाठी तेथील नागरिकांना तो देश सोडून सक्तीने दुसऱ्या देशात जावे लागले. सेहमत आणि तिच्या कुटुंबाने शेजारील देशात शरण घेतली आहे. या ठिकाणी काय केलेलं आहे, सेहमतचा देश युद्धामुळे त्या ठिकाणी वारंवार युद्ध होत आहेत आणि या युद्धामुळे त्या देशातील असणारे नागरिक कसे आहेत, त्रस्त झालेले आहेत आणि त्रस्त होऊन तो देश सोडण्यासाठी ते प्रवृत्त झालेले आहेत. मग सोडण्याची त्यांची इच्छा आहे का, नाही, कारण त्या ठिकाणी वारंवार युद्ध किंवा वाद निर्माण होत आहेत, दंगली निर्माण होत आहेत, म्हणून तो प्रदेश सोडण्यासाठी ते तयार झालेले आहेत. म्हणजेच होणारं जे स्थलांतर आहे अनिच्छिक आहे, म्हणजे स्वतःच्या इच्छेने नाही. मग हे होणारं स्थलांतर कसं आहे, बाह्य स्थलांतर म्हणून ओळखलं जातं. मग त्या ठिकाणी एका देशातून दुसऱ्या देशामध्ये गेलेले आहेत ते, म्हणजेच एका देशाची सरहद्द ओलांडून दुसऱ्या देशामध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत, म्हणून त्याला बाह्य स्थलांतर असं देखील म्हटलं जातं किंवा त्यालाच आंतरराष्ट्रीय स्थलांतर असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर चौथा घटक आहे किंवा चौथी घटना आहे, बबनराव मराठवाड्यातील एका गावात राहणारा लहान शेतकरी आहे. दुष्काळामुळे तेथील नुकसान झाले आणि घरातील काही अन्य समस्यांमुळे त्याने जमीन विकली. त्याने सहकुटुंब जवळचे शहर गाठले. आता तो शहरात काम करून आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर यातून आपल्याला काय निष्पन्न होतं आहे, बबनराव हा दुष्काळामुळे मराठवाड्यातून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झालेला आहे. परंतु का स्थलांतर झालेलं आहे, त्या ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती आहे, पाण्याची टंचाई आहे आणि त्यात असणाऱ्या कारणांमुळंच त्या असणाऱ्या बबनरावच्या जे काही कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या असणाऱ्या गरजा पूर्ण होत नव्हत्या किंवा अनेक काही कारणांमुळं त्या बबनरावाने असणारी जी शेती आहे ही शेती विकली आणि तो त्या असणाऱ्या मराठवाड्यातून नजीकच्या किंवा मोठ्या शहरामध्ये स्थलांतरित झाला. मग हे झालेलं स्थलांतर देखील कसं आहे, अनिच्छेने झालेलं आहे, स्वतःच्या इच्छेने झालेलं नाही, म्हणजे अनैच्छिक स्वरूपाचं असणारं स्थलांतर म्हणून ओळखलं जातं. परंतु हे झालेलं स्थलांतर कसं आहे, अंतर्गत स्थलांतर म्हणता येतं याला. अंतर्गत स्थलांतर म्हणजेच मराठवाड्यातून एक नजीक असणाऱ्या मोठ्या शहरांमध्ये त्यांनी स्थलांतर केलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही देशाची सरहद्द ओलांडली नाही, भारताच्या आतमध्येच एका राज्यातून दुसऱ्या राज्यात म्हणा किंवा त्याच राज्यातील असणाऱ्या इतर शहरांमध्ये स्थलांतर केलेलं आहे. म्हणजेच हे स्थलांतर कसं म्हणता येईल, अंतर्गत स्थलांतर म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर पाचवा घटना आहे, पिंपळवाडीच्या रितेशने गावात शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी तो नाशिकला गेला. पहा, मग रितेशने गावात शालेय शिक्षण घेतलं, जे काही शिक्षण आहे, मग त्या अशा गावामध्ये असणारे जे काही शैक्षणिक सुविधा आहेत तिथपर्यंतच त्याला शिक्षण मिळालं. परंतु त्याला पुढचं शिक्षण घेण्यासाठी तो नाशिकला आला. म्हणजे त्या ठिकाणी झालेलं हे जे स्थलांतर आहे स्वइच्छेने झालेलं स्थलांतर आहे, त्यालाच ऐच्छिक स्थलांतर असं देखील म्हटलं जातं. त्याचप्रमाणे या रितेशने त्याच असणाऱ्या देशामध्ये स्थलांतर केलेलं आहे. का दुसऱ्या देशामध्ये केलेलं आहे, ते अगदी नजीकच्या असणाऱ्या नाशिकमध्येच त्यांनी काय केलेलं आहे, स्थलांतर केलेलं आहे. म्हणजेच असणारं स्थलांतर कसं आहे, स्वइच्छेने आहे, ऐच्छिक स्वरूपाचे आहे, स्वतःच्या इच्छेने झालेलं आहे, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. मग होणारं हे स्थलांतर कसं आहे, अंतर्गत स्थलांतर म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच देशाच्या आतमध्येच असणारं हे स्थलांतर म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर सहावी घटना आहे, साताऱ्याच्या सुरेखा आणि संदीप यांची कन्या
लतिका लग्न होऊन सोलापूरला गेली. मग या ठिकाणी सातारची असणारी सुरेखा आणि संदीप यांची कन्या जी आहे लतिका, हिचं लग्न झालेलं आहे आणि ती सोलापूरला कुठून गेलेली आहे? सातारहून सोलापूरला गेलेली आहे. मग या ठिकाणी देखील झालेलं स्थलांतर कसं आहे? ऐच्छिक स्वरूपाचं आहे, स्वइच्छेने झालेलं स्थलांतर आहे. आलं लक्षात? आणि हे झालेलं स्थलांतर कसं आहे? एकाच राज्यामध्ये आहे. सातारा आणि सोलापूर हे एकाच राज्यातील असणारे 2 जिल्ह्याची नावं किंवा शहरं आहेत. मग या 2 शहरांच्या दरम्यान हे झालेलं स्थलांतर आहे आणि म्हणून या स्थलांतराला ऐच्छिक स्थलांतर किंवा स्वइच्छेने झालेलं स्थलांतर, त्याचप्रमाणे अंतर्गत स्थलांतर म्हणून देखील ओळखलं जातं. म्हणजेच या घटनांवरून आपल्याला झालेलं स्थलांतर कोणत्या प्रकारचं आहे हे या ठिकाणी समजून येतं. त्यानंतर याच असणाऱ्या घटनांच्या खाली काय केलेलं आहे? त्यांनी काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी द्यायची. मग त्यामधील असणारा पहिला प्रश्न आहे, वरील सर्व घटकांमध्ये कोणते साम्य आहे? यामध्ये काय साम्य आपल्याला दिसतंय? तर स्थलांतराचे साम्य आहे. प्रत्येक ठिकाणी स्थलांतर झालेलं आहे. या ठिकाणी रामप्रसादाने मुंबईला स्थलांतर केलेलं आहे. त्यानंतर ऋतिकाने अमेरिकेला स्थलांतर केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक घटकांमध्ये होणारं स्थलांतर हे स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं असलेलं दिसतं. म्हणजेच एका देशातून दुसऱ्या देशामध्ये किंवा त्याच देशामध्ये झालेलं स्थलांतर आहे, परंतु ते काय आहे? स्थलांतरच आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, सर्व घटनांमधील स्थानात फरक पडतो आहे का? त्याचे कारण काय असावे? आता या ठिकाणी प्रत्येकाची घटना आपण वाचल्या तर प्रत्येकाच्या घटनांमध्ये स्थानांमध्ये फरक आहे का? तर त्याचं कारण काय या ठिकाणी विचारलं. मग स्थानांमध्ये फरक आहे, कारण काही स्थलांतरं एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये झालेली आहेत. तर काही स्थलांतरं उदाहरणार्थ या ठिकाणी झालेलं लतिकाचं लग्न झालं, ती साताऱ्याहून सोलापूरला गेली, म्हणजे एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये झाले, एकाच राज्यामध्ये झालेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं, रामप्रसाद हा उत्तर प्रदेश राज्यातून किंवा उत्तर भागातून तो मुंबईला आलेला आहे, म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये झालेला आहे. तर या ठिकाणी ऋतिका ही भारतातून त्या ठिकाणी अमेरिकेला गेलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारे सोव्हिएतमधील असणारे जे काही नागरिक आहेत ते देखील इतर राज्यांमध्ये गेलेले आहेत. म्हणजेच होणारं स्थलांतर कसं आहे? एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात, त्याचप्रमाणे एका देशातून दुसऱ्या देशात अशा स्वरूपाचं आहे. म्हणजेच स्थानांमध्ये फरक आहे, कारण प्रत्येक स्थलांतरामागील कारण भिन्न आहे. प्रत्येक ठिकाणी असणारं कारण कसं आहे? भिन्न आहे. पहिल्या घटकामध्ये जर पाहिलं तर नोकरीसाठी गेलेले आहे, तो रामप्रसाद आलेला आहे. दुसऱ्या घटकामध्ये पाहिलं तर ते देखील नोकरीसाठी त्यांनी स्थलांतर केलेलं आहे. तिसऱ्या घटकामध्ये जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी जी काही देशातील असणारी शांतता आहे किंवा असणारं युद्धजन्य परिस्थिती जी आहे याला कंटाळून किंवा स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांनी स्थलांतर केलेलं आहे. तर चौथ्या घटकामध्ये स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी लोकांनी स्थलांतर केलेलं आहे. तर पाचव्या घटकामध्ये त्या ठिकाणी शिक्षणासाठी स्थलांतर केलेलं आहे. आणि सहाव्या घटकामध्ये त्या ठिकाणी लग्न होऊन जातो किंवा लग्न होऊन गेलेले आहे आणि म्हणून त्या ठिकाणी स्थलांतर झालेलं आहे. म्हणजेच कारणं भिन्न आहेत, त्यामुळे घटनांमधील स्थानांमधील फरक पडतो, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर असणारा प्रश्न तिसरा आहे, पहा, जुन्या आणि नवीन स्थानांमधील अंतरांप्रमाणे वरील 6 घटनांचा क्रम लावा. मग या ठिकाणी 6 आपल्याला घटना दिलेल्या आहेत. या घटनांचा काय करायचं आहे? जुन्या आणि नवीन स्थानांमधील अंतराप्रमाणे, अंतर कमी आहे का जास्त आहे, त्या अंतराप्रमाणे वरील 6 घटकांचा क्रम लावा असं म्हटलेलं आहे. यामधील आपल्याला क्रम असा सांगता येतो 5, 6, 4, 1, 2, 3 याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी काय होतो? यांचा असणारा क्रम सांगता येतो. त्यानंतर प्रश्न चौथा, आपले मूळ स्थान सोडून
जाण्यामागच्या कारणांची यादी करा. आता या ठिकाणी प्रत्येक 6च्या 6 घटकांमध्ये स्थलांतर झालेलं आहे, मूळ स्थान सोडलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केलेलं आहे. मग याची कारणं काय आहेत किंवा याची कारणांची यादी करा असं म्हटलेलं आहे. मग त्यामध्ये नोकरीसाठी म्हणजेच रोजगारासाठी पहिल्या घटकांमध्ये सांगता येईल. त्याचप्रमाणे युद्धजन्य परिस्थिती किंवा दुष्काळ, नैसर्गिक परिस्थिती, आपत्ती, शिक्षण, विवाह या अशा वेगवेगळ्या कारणाने त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यांनी स्थलांतर केलेलं आहे आणि आपल्याला देखील ते या पद्धतीने सांगता येतं. त्यानंतर प्रश्न 5वा, वरील कारणांचे स्वइच्छेने व अनिच्छेने असे वर्गीकरण करा. हे झालेलं 6च्या 6 घटकामधील जे स्थलांतर आहे ते सर्वच काही इच्छेने झालेलं आहे का, स्वखुशीने झालेलं आहे का? नाही. प्रत्येक वेळेस स्वखुशीने झालेलं नसून त्यामध्ये काही वेळेस त्या ठिकाणच्या असणाऱ्या भौगोलिक परिस्थितीला किंवा त्या देशाच्या असणाऱ्या राजकीय परिस्थितीला अनुसरून लोकांनी इच्छा नसून देखील स्थलांतर करावं लागलेलं आहे. आलं लक्षात? मग त्यामधील असं सांगता येत की स्वइच्छेने. मग स्वइच्छेने कशासाठी केलेलं आहे? ही रोजगारासाठी म्हणजेच आर्थिक विकास किंवा आर्थिक उदरनिर्वाह भागवण्यासाठी ज्या ठिकाणी रोजगाराच्या संधी आहेत अशा भागाकडे लोकांनी स्थलांतर केलेलं आहे. त्याचप्रमाणे शिक्षणासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतर केलेलं आहे. त्याचप्रमाणे विवाहानंतर आपल्याला माहिती आहे आपल्या समाजामध्ये एक प्रत्येकालाच माहिती आहे की विवाहानंतर मुलगी सासरी जाते, नांदायला जाते. मग त्या ठिकाणी देखील एकाच गावातून एका घरातून दुसऱ्या घरात किंवा एका गावातून दुसऱ्या गावात, एका शहरातून दुसऱ्या शहरात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये त्या ठिकाणी स्थलांतर होत असतं. म्हणजेच स्वइच्छेने होणारे स्थलांतर रोजगार, शिक्षण आणि विवाह हे सांगता येतं. तर अनिच्छेने होणारे स्थलांतर जे आहे ते युद्धाच्या कालखंडात किंवा युद्धजन्य परिस्थिती ज्या राष्ट्रांमध्ये वारंवार आहे अशा राष्ट्रांमध्ये त्या ठिकाणी काय होत असतं, स्थलांतर करतात लोक. का? तर स्वतःच्या जीवाची किंवा स्वतःच्या संरक्षणासाठी ते काय करतात, सुरक्षित अशा शेजारच्या असणाऱ्या राष्ट्रांमध्ये स्थलांतर करतात. त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ असेल, पूर असेल, साथीचे रोग असतील, असे वेगवेगळे प्रकारची जी काही ज्वालामुखीचा उद्रेक असेल, भूकंप असेल, अशी जी काही नैसर्गिक आपत्ती आहेत या नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण व्हावं या उद्देशानं लोक मोठ्या संख्येनं काय होतात, स्थलांतरित होत असतात. त्यानंतर प्रश्न म्हणजेच या पद्धतीनं आपल्याला ऐच्छिक स्वरूपाचे आणि अनैच्छिक स्वरूपाचे असणारे घटक सांगता येतात किंवा वर्गीकरण करता येतं. त्यानंतर प्रश्न 6वा, याशिवाय इतर कोणत्या कारणाने स्थलांतर होऊ शकते याची यादी करा असं म्हटलेलं आहे. मग याशिवाय कशासाठी लोक आणखीन स्थलांतर करू शकतात? मग त्यासाठी आपल्याला सांगता येतं की पर्यटन, लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पर्यटक म्हणून जातात किंवा पर्यटन करण्यासाठी जातात, फिरायला जातात, पाहण्यासाठी जातात. मग त्यावेळेस होणारं देखील स्थलांतर कसं आहे किंवा स्थलांतर असं म्हटलं जातं. त्यानंतर बदली म्हणजे एका शहरातून दुसऱ्या शहरात, जे शासकीय नोकर असेल तर त्याची नोकरी त्या असणाऱ्या शाखेमध्ये एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये होत असते किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये देखील होत असते. म्हणजे शासकीय बदल्या ज्या आहेत या बदल्यांच्या माध्यमातून देखील स्थलांतर होऊ शकतं. राजकीय अस्मिता म्हणजे स्वतःच्या राज्याचं किंवा स्वतःच्या राज्यामध्ये असणारं जो काही युद्धजन्य परिस्थिती आहे यामुळे देखील लोक एका देशातून दुसऱ्या देशामध्ये स्थलांतरित करतात. धार्मिक स्वातंत्र्य, आता सर्वच राष्ट्रांमध्ये धार्मिक स्वातंत्र्य नाही आहे. आज जर भारतामध्ये जर पाहिलं तर धार्मिक स्वातंत्र्य आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे, वंशाचे लोक राहतात. त्यांना त्या असणाऱ्या समाजाचं किंवा त्या असणाऱ्या धर्माचं पालन करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे.
मग असं ज्या राष्ट्रांमध्ये आहे अशा राष्ट्रांमध्ये लोकांचं स्थलांतर होत असतं. प्रत्येकजण आपल्या समाजाचं किंवा आपल्या असणाऱ्या धर्माचं पालन करत असतो, म्हणजेच त्यासाठी देखील स्थलांतर घडून येतं. त्याचप्रमाणे जैविक आपत्ती, उदाहरणार्थ कोरोना आज जर पाहिलं ही जैविक आपत्ती म्हणून ओळखली जाते. मोठ्या संख्येनं ज्या ठिकाणी जे काही हॉटस्पॉट म्हणतो आपण हे आहेत, उदाहरणार्थ मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये कोरोनाची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या ठिकाणाहून लोक ग्रामीण भागाकडे स्थलांतर केलेलं आहे. म्हणजेच या असणाऱ्या आपत्ती देखील आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते, जैविक आपत्ती देखील सांगता येते. किंवा वैद्यकीय सुविधा, ज्या प्रदेशामध्ये वैद्यकीय सुविधांचा विकास झालेला आहे अशा प्रदेशामध्ये लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात. कारण आज जर पाहिलं तर लोकांना खूप वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत, आजार आहेत. साथीचे रोग असतील किंवा इतर आजार असतील यांच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी किंवा स्वतःचा उपचार करण्यासाठी लोक काय करत आहेत, ज्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा उभारलेल्या आहेत, विकास झालेला आहे अशा प्रदेशाकडे स्थलांतर होत असलेले दिसतात. त्याचप्रमाणे भेदभाव देखील आहे. कारण असे अनेक शहरं आहेत किंवा अनेक देश आहेत की त्यामध्ये भेदभाव केला जातो. तू या वंशाचा, तू या त्या वंशाचा किंवा तू या देशातला, तो त्या देशातला असं देखील त्या ठिकाणी काय केलं जातं, भेदभाव केला जातो. आणि त्यामुळे देखील लोक एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये स्थलांतर करतात. त्याचप्रमाणे शहरांचे आकर्षण, आता ग्रामीण भागातल्या लोकांना जर पाहिलं तर शहरांचं आकर्षण असतं. पहा, शहरांमधील असणारे लोक किंवा त्यांचं असणारं राहणीमान, त्या ठिकाणच्या असणाऱ्या सुखसुविधा, त्या ठिकाणी असणाऱ्या रोजगाराच्या संधी, शैक्षणिक सुविधा, वैद्यकीय सुविधा अशा अनेक दृष्टीने शहरांचा विकास झालेला असतो. आणि या असणाऱ्या शहरांचं ग्रामीण भागातील लोकांना खूप आकर्षण असतं. मग ग्रामीण भागातील लोक मोठ्या संख्येनं या शहरांकडे काय होतात, स्थलांतर होतात. म्हणजे त्या ठिकाणी देखील काय आहे, एक प्रकारचं स्थलांतर घडून येत असतं. त्याचप्रमाणे राजकीय निर्णय, म्हणजे काही अशा देशांमध्ये राजकीय निर्णय देखील बदलतात. पहा, उदाहरणार्थ रशियातील असणारं सायबेरियाचं जे काही प्रदेश आहे, सायबेरियाचा उत्तर भाग आहे, या उत्तर भागामध्ये लोकसंख्या खूप विरळ आहे, परंतु त्या ठिकाणचं असणारं जे हवामान आहे ते अतिशय विषम अशा स्वरूपाचं आहे. मग अशा हवामानामध्ये लोक राहणं पसंत करत नाहीत किंवा त्या ठिकाणी व्यवसाय करणं पसंत करत नाहीत. म्हणून रशिया हा देश त्यांना काय करतो आहे, त्या प्रदेशामध्ये जाण्यासाठी किंवा स्थलांतर करण्यासाठी प्रवृत्त करतो आहे. लोकांना वेगवेगळ्या सवलती किंवा संधी देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यातून त्यांना एक प्रकारे आमिष दाखवून एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये स्थलांतर करायला भाग पाडतो आहे. म्हणजेच या ठिकाणी राजकीय निर्णय देखील काही प्रमाणात स्थलांतरासाठी कारणीभूत असतात. अगदी त्याचप्रमाणे जपानमधील असणारं टोकियो शहर, या जपानमधील असणारी जी काही लोकसंख्या आहे, या लोकसंख्येपैकी 1/3 एवढी लोकसंख्या या टोकियो शहरामध्ये आहे. मग त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्येची घनता निर्माण झालेली किंवा दाटी झालेली आहे. मग त्याचमुळं जपान या देशातील शासन त्या लोकांना एक प्रकारे तो टोकियो शहर सोडण्यासाठी प्रवृत्त करते. मग त्यासाठी ते काय करते, त्यांना वेगवेगळे भत्ते देते त्या लोकांना. त्याचप्रमाणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते किंवा अनेक काही पायाभूत किंवा मूलभूत असणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत, या सुविधा उभारून त्यांना तो टोकियो भाग किंवा टोकियो शहर सोडण्यासाठी त्या ठिकाणी काय केले जाते, परावृत्त केले जाते. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण इतर कारणं देखील स्थलांतराचे सांगू शकतो. मग स्थलांतराचं स्पष्टीकरण जर पाहिलं तर काय आहे, व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाने एका भौगोलिक किंवा एका राजकीय सरहद्दीतून दुसऱ्या राजकीय सरहद्दीमध्ये तात्पुरते किंवा कायमस्वरूपी केलेले जे स्थलांतर आहे त्याला किंवा होणारी जी हालचाल आहे त्याला स्थलांतर असं म्हटलं जातं. मग या असणाऱ्या स्थलांतरामध्ये
होणारी स्थलांतर कशी आहेत, ऐच्छिक स्वरूपाची आहेत किंवा अनैच्छिक स्वरूपाची असणारी स्थलांतर आहेत. ऐच्छिक म्हणजे पूर्वनियोजित आहेत, अनैच्छिक म्हणजेच नियोजन नसतं, त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रसंगाला अनुसरून स्थलांतर केलं जातं. त्याचप्रमाणे स्थलांतरामुळे लोकसंख्येत संख्यात्मक आणि गुणात्मक बदल घडून येत असतो. मग ज्यावेळेस लोक एक प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशामध्ये जातात त्यावेळेस त्या असणाऱ्या देशातील किंवा त्या प्रदेशाची लोकसंख्येत संख्यात्मक गुणात्मक बदल होतो, एवढं लक्षात घ्यायचं. म्हणजेच त्या प्रदेशास मूळ प्रदेश किंवा देणारा प्रदेश व जेथे स्थलांतरित झालेले आहेत त्यांना घेणारा प्रदेश असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे स्थलांतरामुळे घेणाऱ्या प्रदेशाची लोकसंख्या कमी तर घेणाऱ्या प्रदेशाची लोकसंख्या वाढते. म्हणजे एका प्रदेशाची लोकसंख्या कमी होते तर एका प्रदेशाची लोकसंख्या काय होते, वाढते. मग त्याचमुळं लोकसंख्येची घनता बदलते, वितरण बदलते किंवा वयोरचना बदलते, लिंगरचना बदलते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांमध्ये बदल होत असलेला दिसतो. म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिलेली जी काही 6 घटना होत्या आणि त्याखाली असणारे जे काही प्रश्न होते ही आपल्याला त्याची उत्तरं सांगता येतात. त्यानंतर असणारा जो पुढचा घटक आहे तो म्हणजेच स्थलांतराचे प्रकार हे आपण पुढच्या घटकामध्ये पाहूया.